सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नागठाणे येथील माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात। माध्यमिक विद्यालय नागठाणे येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्राजक्ता नागेश शिंदे या होत्या, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संतगावच्या लोकनियुक्त सरपंच सुखदा सावंत होत्या। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्राजक्ता शिंदे यांनी महिलांना संतुलित आहार व आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तसेच किशोरवयीन मुलींनी मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, संस्थेचे सदस्य भिकाजी साळुंखे पाटील, ग्रामपंचायतच्या सर्व महिला पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्या, मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुण सादर केले। यामध्ये इंदुरीकर महाराज कीर्तन, कॉमेडी, लोकगीत, भारुड, कोळीगीत, जोगवा इत्यादी कला सादर केल्या आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। अशा रीतीने हळदी कुंकू कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। जसं मी आधी बोलले तसं बाहेरचं खाणं कमी करावं। बेकरीचे जे प्रोडक्ट्स असतात, बिस्किट, ब्रेड, पाव, त्याचं सेवन कमी। बाहेर खूप तळलेलं असतं, तेलकट असतं, आणि घरी ज्यावेळेस देखील बनवतो त्यावेळेस कमी तेलामध्ये, कमी तुपामध्ये, कमी मीठ, कमी साखर घालून ते जेवण बनवा। रोजच्या आहारामध्ये 1 ग्लास दूध असलं पाहिजे। फळ कोणतंही जो सीझनल, ज्या सीझनमध्ये मिळतं ते फळ घ्या। मांसाहार करत असाल तर मांसाहार म्हणजे चिकन, मटन, मासे, अंडी ते देखील खाऊ शकता। जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर कडधान्य आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खाऊ शकता। लाडू म्हणजे राजगिऱ्याचे लाडू आहे, हळीव आहे, डिंकाचे आहेत, ड्राय फ्रुट्स आहेत। दिवसातून 2 वेळेस जेवणं, व्यवस्थित जो आहार आहे घरच्या घरी करणं, आणि ह्या आहारासोबतच व्यायाम देखील केला पाहिजे। प्रत्येक महिलेचा दिवस जो सुरू होतो तो सर्वांच्या आधी सुरू होतो। सर्वजण उठायच्या आधी ती महिला उठते आणि सर्वजण झोपल्यानंतर ती महिला झोपते। तर ह्या पूर्ण दिवसभरात स्वतःसाठी एक थोडासा वेळ काढायचा, 1 तासभर काढायचा, आणि तुम्ही व्यायाम करू शकता।